तो हम सिल्लोड तहसील के सामने खड़े हैं और हमारे पीछे आप देख रहे हैं मंगेश साबळे सरपंच, इनका आमरण उपोषण चालू है और उनको महाराष्ट्र भर से लोग मिलने के लिए आ रहे हैं। दादा, तुमचं नाव सांगा आणि कुठून आले ते सांगा। मी कपिल नवघरे, वसमत तालुका, हिंगोली जिल्हा येथून आम्ही मंगेश साबळे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून इथं उपस्थित आहोत। आता तुम्ही सांगल्याप्रमाणे महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून शेतकरी बांधव मंगेश साबळे यांना भेटायला येत आहे। खरं तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे, जे मागं उठाव झाला, क्रांतिकारी उठाव, त्याला क्रांतिकारी उठाव असं नाव देण्यात आलं, जे की गुवाहाटी मार्गी गोव्यापर्यंत जाऊन ठेपला आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत गेला। तो उठाव कशासाठी झाला? हिंदुत्वासाठी। त्या उठावामध्ये इथले स्थानिकचे आमदार अब्दुल सत्तार साहेब व इथले पालकमंत्री संजय शिरसाट साहेब हे सुद्धा त्या उठावात होते। आज मी विनंती करतो त्यांना, विनंती नाही वजा इशारा आहे, तुमचं जे थोतांड तुम्ही ज्या त्या टायमाला मांडलं होतं हिंदुत्वाच्या विचाराचं, आज एक हिंदूचाच लेकरू इथं उपोषण करत आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, सर्व जातीतील शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी करीत आहेत। तुम्हाला मनाला वाटलं नाही का की आपण येऊन थोडा वेळ इथं विचारपूस करावी व उपोषण सोडण्यासाठी त्या संदर्भात चर्चा करावी? शिरसाट साहेब, तुम्हाला पलंगावर बसून ब्रिस्टार्ड ओढायला वेळ आहे, पण इथं आमच्या मंगेश दादाला येऊन भेटायला वेळ नाही। इथले नालायक खासदार असतील, नालायक लोकप्रतिनिधी असतील, नालायक शब्द हे वापरण्याची वेळ यायली, कारण की तुम्ही तसं वागायले। कारण की शेतकऱ्याच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या शेताचा मसनवाटा झाला आहे। कोणाचे वावरं खरडून गेलेत, कोणाचे गुरंढोरं वाहून गेलेत। या परिस्थिती असून सुद्धा तुमच्या तालुक्यामध्ये 7 दिवस झाले एक शेतकऱ्याचं लेकरू आमरण उपोषण धरतंय आणि तुम्हाला इथं यावंसं वाटत नाही, इथल्या खासदाराला यावंसं वाटत नाही, इथल्या आमदाराला यावंसं वाटत नाही, इथल्या पालकमंत्र्याला यावंसं वाटत नाही, किंवा इथल्या कलेक्टरला सुद्धा थोडा वेळ द्यावंसं वाटत नाही। हा कुठंतरी या महाराष्ट्राच्या, या देशाच्या लोकशाहीच्या, हुकुमशाहीच्या वाटानं चाललेला असा इशारा आहे। खरं तर मी मंगेश दादाला विनंती करतो की आपण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जा, तुमची तेवढी क्रेज आहे, तुमचा ते पिंड नाही उपोषण करण्याचा। एक घाव दोन तुकडे, लातो के भूत बातों से नहीं मानते, त्याला लाथनच उत्तर द्यायला लागल, कारण की येणारा काळ असा असेल की शेतकऱ्याला मंगेश दादांनी हाक दिली तर सगळे शेतकरी रस्त्यावर येतील। पण मंगेश दादाला विनंती आहे, शीर सलामत तो पगडी 50, त्याप्रमाणे आपण उपोषण सोडा आणि महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील। आणि या इथल्या सिल्लोडच्या शेतकरी मायबाप जनतेला विनंती करतो की सगळ्यांना मिळून विनंती करा, कारण की असा प्रामाणिक सरपंच जो की आम्ही 2-3 जिल्हे पार असताना पाहतो, एवढा प्रामाणिक सरपंच, एवढा प्रामाणिक नेतृत्व आपल्याला भेटणार नाही। आणि या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे राहा आणि यांना विनंती करता की मंगेश दादा हे उपोषण सोडा। तुम्हाला शेतकऱ्याचं नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला बच्चू कडू नंतर शेतकऱ्याचं कैवारी व्हायचं आहे। तुमच्यासारख्या तरुण नेतृत्वाची आज महाराष्ट्राला नव्हे, मराठवाड्याला नव्हे, देशाला गरज आहे। आपण असा टोकाचा निर्णय घेऊ नका आणि उपोषण सोडा। सर्व शेतकऱ्याच्या विनंतीला मान द्या आणि उपोषण सोडा। एवढं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।